नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चला, उद्या माझ्या मुलीच्या शाळेमध्ये डान्स आहे, म्हणून आम्ही आदल्या दिवशी म्हणजे हातावर मेहंदी काढून घेतली. आधी मी मुलीला काढून दिली, नंतर म्हटलं चल मी पण काढून घेते, कारण की आता ते संक्रांत आहे, म्हणून मी पण माझ्या हातावर काढून घेतली. मेहंदी काढताना खूप मजा यायची आमची. मग सकाळी मग निधीचा डान्स होता, मग आम्ही छान तिला मेकअप करून दिला. माझ्या मामाच्या मुलीने करून दिला, म्हणजे निधीच्या आत्याने. मग तिचा फायनल लुक तयार झाला. ती खूप खुश होती. बघा किती छान स्माईल देत आहे लाडूबाई आमची. मग संध्याकाळी आमच्या वेदूची लूट होती. बघा आमचा लाडो वेदू किती छान बसला आहे. तो त्याची लूट आहे आज. त्याला सगळे लुटणार आहे आज. खूप शांत बसला आहे, नाही तर तो एवढा मस्तीखोर आहे की हा एवढा शांत बसलाच कसा. बघा ना किती छान शांत बसला आहे. त्याला हे नाही माहिती नको मला काय करून राहिले, नुसतं आमच्याकडे टाकामाका बघून राहिला आहे तो आमचा लाडोबा. ही आमची प्रीतीताई आहे. बघा त्याला लुटत येतं सगळे. त्याची लूट आहे. माझा देवांश, माझी निधी. मग आमचा संध्याकाळचा बेत होता पावभाजी. त्यासाठी लागणारे फुलकोबी, आलू, बीट, गाजर, कांदा आणि पाव आणि वाटाणे वगैरे हे सगळं साहित्य घेतलं. छान धुवून टाकलं. बीट आणि गाजराची छान धुवून साल काढून टाकली. मग छान त्याला कुकरमध्ये टाकलं. 2 शिट्ट्या मारून घेतल्या. छान शिजवून घेतलं. मग गॅसवर ठेवला कुकर. छान 2 शिट्ट्या मारून घेतल्या. बघा छान शिजले आहे वाटाणे वगैरे. मग मॅशरच्या छान मॅश करून घेतलं. मग गॅस चालू केला. त्यावर ठेवली कढई. कढई गरम झाली आहे. मग तेल टाकलं त्यामध्ये आणि थोडं बटर टाकलं. त्यासाठी लागणार आहे तडका देण्यासाठी कांदा, टमाटे, मिरची, लसूण जिऱ्याची पेस्ट आणि ही बघा भाजी. आता टाकत आहे कांदा. कांदा छान शिजला आहे. मग टाकलं जिरं, लसूणची पेस्ट, मग मिरची छान फिरवून घेतली मग चमच्याने. मग त्यामध्ये टाकलं तिखट, हळद, मीठ आणि पावभाजी मसाला. छान चमच्याने फिरवून घेतलं, एकत्र करून घेतलं. मग वरतून टाकले टमाटे शिजेपर्यंत मी तिकडल्या साईडनं गॅसवर तावा ठेवला. त्याला गरम होऊ दिलं. मग भाजी जे मॅश केली होती ते फिरवून घेतली छान मसाल्यामध्ये. मग पावला छान मधातून कट केलं. ताव्याला बटर लावलं. मग बटर लावल्यानंतर त्याच्यामध्ये पाव ठेवले. छान बटरमध्ये फिरवून घेतले छान. मग भाजी माझी झाली आहे बघा, म्हणजे पावभाजी झाली आहे तयार. माझी नाही, सॉरी, पावभाजी तयार झाली आहे. त्यावरती टाकला मी सांबार. बघा किती छान झाली आहे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बघा किती छान झाली आहे पावभाजी. टेस्टी झाली आहे.